दरवर्षी लाखो पावलं रायगड चढतात. कोणी ट्रेकसाठी, कोणी इतिहासासाठी, पण 6 जूनला गडावर येणारा प्रत्येकजण एका भव्य दिव्य सोहळ्यासाठी आलेला असतो. शिवराज्याभिषेकासाठी. आयुष्यात एकदा तरी प्रत्येक शिवप्रेमीने हा सोहळा रायगडावर जाऊन अनुभवायला हवा. दरवर्षीप्रमाणे भरगच्च ट्रेकिंग बॅग खांद्यावर घेतली आणि पायरी मार्गाने गड चढायला सुरुवात केली. अंगघामाने चिंब झालं होतं, पायऱ्या संपत नव्हत्या. अनेकदा थांबलो, बसलो, पण जसं जसं वर जात होतो तसं रायगडाची थंड हवा अंगावर येत होती आणि मनात एकच ओढ होती, महाराजांच्या भेटीची. यंदा गर्दी नेहमीपेक्षा जरा जास्तच होती. कोणी भगवा झेंडा घेऊन चाललं होतं, कोणी आपल्या लेकराला पाठीवर घेऊन गड चढत होतं. वयस्कर आजोबा, तरुण मावळे, महिला, लहान मुलं धापा टाकत विश्रांती घेत शेवटी होळीच्या माळावर पोहोचलो. आणि गडावर पाय ठेवताच नेहमीप्रमाणे आधी मुक्कामाला नाही तर महाराजांच्या चरणी गेलो. दरवर्षी यावेळी टेंटची संख्याही खूप जास्त होती. जणू गडावर टेंटचं एक छोटं गाव वसलं होतं. आम्हाला अशी जागा मिळाली की सकाळी टेंटची चैन उघडताच समोर जगदीश्वराचं दर्शन व्हायचं. आयुष्यात अजून काय पाहिजे. मित्रांसोबत ते 3 दिवस. घरून आणलेली शिदोरी, गरम गरम कॉफी आणि रायगडावरील पिठलं भाकरीचा घास. रायगडावरील मुक्काम म्हणजे आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणी असतात. होळीच्या माळावर मर्दानी खेळ बघायला शिवप्रेमींचा महासागर उलटला होता आणि अख्खं वातावरण शिवमय झालं होतं. आणि मग तो दिवस उजाडला. 6 जून, ज्या दिवशी 18 पगड जातींचा स्वाभिमान सिंहासनावर बसला. तो दिवस ज्या दिवशी स्वराज्याला छत्रपती लाभले. नगारखान्यासमोर उभं राहून जेव्हा ढोल ताशांचा गजर कानावर पडतो, गुलाल भंडाऱ्याची उधळण होते, जयघोषाने अख्खं आभाळ दणानून निघतं, तेव्हा अंगावर आलेला शहारा शब्दात सांगता येत नाही. कारण हा एका राज्याचा राज्याभिषेक नव्हता. हा होता स्वाभिमानाचा विजय, स्वराज्याचा विजय आणि रयतेच्या विश्वासाचा विजय. म्हणूनच दरवर्षी लाखो शिवप्रेमी गर्दी, गैरसोयी आणि थकवा विसरून रायगड चढतात. कारण शिवराज्याभिषेक फक्त इतिहासात वाचण्याची गोष्ट किंवा रील व्हिडिओ बघण्याचा विषय नाही. तो रायगडावर जाऊन अनुभवायचा असतो.